अनेक लोक असं म्हणतात की तुमच्या कमाईच्या 20% तरी सेव्हिंग झालं पाहिजे. मित्रांनो, मला अजिबात ते पटत नाही. नमस्कार, मी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ज्यावेळेस डिसिप्लिन मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतोय त्यावेळेस बरेच लोक सांगतात की 20% तरी सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. पण हे मला अजिबात पटत नाही. मित्रांनो, खरं तर सेव्हिंग असेल किंवा ही सगळी इन्व्हेस्टमेंट असेल, हे याला कुठलं पर्सेंटेज मध्ये न अडकता जास्तीत जास्त प्रमाणात करून आपण एक सर्टन कॉर्पस निर्माण करायचा आणि त्या कॉर्पसचं युटिलायझेशन हे स्वतःच्या आवडीच्या व्यवसायात प्रवेश करण्यासाठी किंवा आवडीचं काम करण्यासाठी त्याचा वापर करायचा, जेणेकरून आपले मंथली जे एक्सपेन्सेस आहेत ते तो कार्पोस करेल आणि आपण फ्री होऊन जाऊ की आपल्या आवडीचं काम करायला. आपल्या जगण्यामध्ये जर खरा आनंद जर भेटायचा असेल आणि तो तिथंच येतो ज्यावेळेस आपण आवडीची कामं करत असतोय. आणि ज्यावेळेस आपण आवडीची कामं करतो त्यावेळेस जगण्यासाठी म्हणून अजून अधिक पैसा येत असतोय, कारण आपण जीव तोडून आवडीनं काम करत असतोय. ते रोज नावडत्या कामामध्ये वेळ घालवून तो त्रास सहन करून घेण्यापेक्षा किती टक्के इन्व्हेस्टमेंट करायची यामध्ये न अडकता मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट करून त्यातून बाहेर पडलं पाहिजे, की जे मी स्वतः केलेलं आहे. मित्रांनो, 18 वर्ष एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करून मी एक्झिट मारलेली आहे याच तत्वावरती. पटतंय का बघा, पटत असलं तर ऍक्शन घ्या आणि यासाठी काही मदत लागली तर या नंबरवरती संपर्क करा. आणि हा विचार जर तुम्हाला पटला तर नक्की शेअर करा. धन्यवाद.